का? नाही बाबा, जागीच आहे. वा, आवाज का देत नाही बरं? त्यांनी कट्टी घेतली ना तुमच्याजवळ. माझ्याजवळ? का बरं? थांबा, मी त्यांनाच बोलवते. गौरा, शंकर, अरे या बाहेर, बघा तरी कोण आलंय ते. एवढा कडक निर्णय का बरं? गौरा, शंकर, या आता बाहेर. एवढं बाबांना रागवायचं नसतं. नाही लेका, उद्यापासून मी वेळेत घरी येत जाईल. बाबा, चुरमुऱ्याचे लाडू फक्त माझ्यासाठीच आणलेत ना? बाकी कोणालाही देऊ नका. आपण सर्वांनी वाटून खाऊया, म्हणजे भांडणच नको. कसं दादा? होय लेकरा, थांब. रमा, हे लाडू सर्वांनी वाटून खा. ठीक आहे. बाबा, तुम्ही आम्हाला सकाळी सांगून होता मी आज लवकर येणार आहे म्हणून, पण नेहमीच उशीर करता. आम्हाला ते भ्या वाटतं ना घरी. आता उशीर होणार नाही, नेहमी लवकर येत जाईल. चला गौरा, शंकर, झाले ना? संपली ना भट्टी? हो ताई. जा आता झोपा, जा, बिछाना केला. दादा, आम्ही झोपून उठल्यानंतर जायचं बरं का? चल शंकर. हो लेकरा. बाबा, तोपर्यंत तू जेवण वाढते. अगं, येताना थोड्यावर हातपाय धुवून आलो आणि करत मला भूक नाही आहे. बाबा, असं करून चालणार नाही. जेवणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बरं? कामानं पोटी दुखून गेला आहात. खरंच मला भूक नाही आहे. कांबळे आणि मी शेजारच्या टपरीवर चहा घेऊन आलो आणि माझी भूक गेली आहे. नाही बाबा, तुम्ही थोडंफार जेवलंच पाहिजे. दिवसभराच्या 2 भाकरीनं भूक संपते का? नाही रमा, तू आग्रह धरू नको. खरंच मला भूक नाही आहे. ते काही नाही, बसा बघू इथे तुम्ही. रमा, तू ये ना. नको, पुढे वास आता. किती काळजी करते रमा माझी. खेळायचे तिचे दिवस आणि आणि हा प्रपंच सारा तिच्यावरती आहे. कधीही पाहावं तरी हसत मुखाने स्वागत करते माझे. शीन ताण कधीही तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. भगवंता, का निष्ठूर झालास माझ्यावर? अरे, पाखरांची किळबिळ आणि उंच देव घेण्यापूर्वीच त्या पक्षिणीचा खेळ संपवलास का? का? तरी रामाने जिद्दीनं आणि चिकाटीने आम्हाला उभं राहायला शिकवलं. थोड्या लेकराला काय माहीत हा प्रपंच. जर माझी लेक माझ्यासोबत नसती तर रुक्मिणी, तू फार भाग्यवान आहेस ग. अगं, तुझ्या उदरी अशी लेकरं आणि मला मिळालेली देणगी मी समजतो. फार भाग्यवान आहेस ग, फार भाग्यवान आहेस. मी बंदरावरून काम धंदा करून थकलो असता. मग घरी आल्यानंतर माझा शीन ताण सारा मी विसरून जातो. बाबा, असं एकाग्र का? माईची आठवण आली का? खूप दुःख होत असेल ना तुम्हाला, पण तुम्ही तुमचं दुःख कोणाला सांगणार नाही. कळतंय मला, तुमच्या श्रमात माझाही सहभाग हवा होता. नाही मित्र, मी खंबीर आहे. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, तुझी माय गेल्यानंतर तू जो हा संसार उभा केला आहे तो काही कमी आहे का? पण लेकी वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की तुझी हौस तू करता आली नाही. रुक्मिणीनंतर परिश्रमानं आणि कर्तृत्वानं तू हे सारे उभं केलेस. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडंच आहे ग लेकी, थोडंच आहे. बाबा, मी माझं कर्तव्य केलं. देव देवस्थानात नसतो, तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत सापडतो. स्त्रीचा जन्म आहे माझा. आतापासून वळण लागलं. सुख आणि दुःखाची
परिभाषा कळू लागली. अहो, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? हातपाय हलवावेच लागतील, तेव्हा कुठे किनारा गाठू शकेल. उलट मी माझं भाग्य समजते की माझा जन्म तुमच्या उंबरी झाला. यशवंत हो पुढे, तुझ्या ते शिखर, तो पर्वत तुझ्या कर्तृत्वाने पार करताना त्या भिकू धोत्रेचं नाव तू लौकिक करशील अशी यात शंकाच नाही. पण लेकी, तुझ्या पंखांना बळ येण्यासाठी मला आयुष्य मिळावे ग, मला आयुष्य. बाबा, ते सारे राहू दे, तुम्ही विश्रांती करा चला म्हणून. सारं काही नीट होईल. जन्मा आज बंगावर बोटी फार कमी आल्या रे. माझा काही धंदा झाला नाही. झाला का रे? अरे माझा थोडासा झाला रे, पण अरे पण आज भिकू कुठे दिसला नाही. तुला कुठे दिसला काय रे? अरे मला पण दिसलेला नाही, पण आज वस्तीत कुठेतरी काम करीत असेल. वस्तीत मला नाही वाटत वस्तीत काम करत असेल, कारण त्याची तब्येत सध्या ठीक नाही आहे. कुठे आहे कोला ठाऊ. वर्ष आयुष्य आहे बघ, आठवण काढताच क्षणी हजर झाला. अरे होताच कुठे? केव्हापासून तुझी वाट पाहत होतो. नाही रे, इथे शेजारच्या वस्तीत एक काम मिळालं, ते काम दिवसभर करत होतो. नाईलाज झाली, काय करणार, तब्येतही साथ देत नाही. असे खचून जाऊ नका, सोन्यासारखी लेकरं बाळा आहे तुमच्या गळ्यात. सारं कळतंय मला, पण काय करणार मित्रांनो, काहीतरी करूसं वाटतं, पण ना इलाज आहे रे. ना इलाज. हा काय आपल्या तब्येतीची काळजी घेणार नाही तेव्हा आपण त्याला वैद्याकडे घेऊन जाऊया. चला. बाई ग, किती हा उन्हाचा कडाका. किती ग उशीर केलास? केव्हाची वाट पाहते तुझी. अगं, दुकानात खूप गर्दी होती ना, आणि दुकानदार पण जिन्नस देणार कधी? सर्व गिराईक संपल्यानंतर, तोही दुरूनच. म्हणजे अगं, आपण खालच्या जातीची माणसं ना, मग आपला विटाळ होईल. काय म्हणजे काय ग? अगं, कसं सांगू आता तुला? आपला स्पर्श जरी त्यांना झाला तरी ते अंघोळ करणार आणि मगच सारं काम करणार. बरं, तू का वाट पाहत होतीस? ते बघ, मला केस बांधायला येत नाहीत ना, कधीतरी विचार. म्हणजे केस बांधायचे होते. आणि ते मी बांधतो आणि तुला शिकवते पण. ताई तो अशी काय म्हणाली? काय ग? विटाळ होईल म्हणून. जाऊ दे ना तो विषय. आता समज तू मला स्पर्श केला मग तुम्ही अंघोळ करणार. जाऊ दे ग गौरा. ताई ताई झाली काही झाली. अगदी घट्ट बांधलीस तुम्ही, छान बांधलीस ताई, पण तू केस विचारायला शिकवलं नाही. अगं, पुढच्या वेळी केस विचारेल ना तेव्हा शिकवेन तुला. ताई एक विचारू? आता आणखी काय? नाही, देवा घरी गेल्यापासून त्रास होत असेल ना? हे तुला कोणी सांगितलं ग? अगं, मी मोठी आहे ना, मग मोठ्या माणसांचं कर्तव्यच असतं ते. आता बघ, तू शंकरपेक्षा मोठी आहेस, तुझ्यापेक्षा मी मोठी आहे आणि माझ्यापेक्षा बाबा. मग बाबा आपल्या सगळ्यांचा सांभाळ करतात ना. अगं मोठी आहेस, पण तू काय एवढी मोठी नाहीस. देवा घरी गेलेली आई अजून परत तर येईना. अजून किती दिवस राहणार मला ना, तिच्याशिवाय करमतच नाही. खूप आठवण येते. नाही ग गौरा, आई परत येण्यासाठी गेली नाही. ती विश्रांती घेते ना. श्रमाने थकली, दारिद्र्याने व्यापली, संसारूपी वादळाशी झुंज तिची अपुरी ठरली ग. काळापासून हरवली ग. आता असं रडायचं नाही ना. मायच्या प्रत्येक स्वप्नाला न्याय द्यायचा आहे आपल्याला. बरं, शंकर कुठे ठेवतोय बघ. आणि हो, आता असं रडायचं नाही ना, लढायचं. रमा, अगं ये रमा. रमा, काय झालं त्याचा? बाबांना बरं वाटत नाही का?
हो आता त्याला वैद्याकडे घेऊन आलोय. हे औषध आहेत, वेळ दे आणि त्याला थोडा वेळ आराम करू दे. या बाबा बसा तुम्ही इथे. तुम्ही थोडा वेळ बसा, तोपर्यंत मी चहा करते. अगं चहा घेऊन आम्ही डबरीवरून आलो. रमा काळजी घे, येतो आम्ही. आणि तसंच काही वाटलं तर आम्हाला आवाज दे. हो तात्या. बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना जाऊ नका बंदरावरून, तरीही गेला. हे दोघं सोबत होते म्हणून सुखरूप घरी आलो. सुखरूप घरी आलो. आता पूर्ण बरं झाल्याशिवाय नाही बरं जायचं बंदरावर. प्रसंगी मी काम करेन. तुमची रमा धैर्यवान आहे. या भूमीचे आराम करा. होय लेकी. तुझा जन्म झाला आणि त्या जन्माचं स्वागत केलं आम्ही. काय तू आनंद सांगू. बघा आमच्या पदरी सोनं पडलं पोरी, सोनं पडलं. पण काय करणार, तुझं संगोपन करताना आता हरल्यासारखं वाटतंय ग. नाही बाबा तुम्हाला काही होणार नाही. ते औषध घ्या बघून. रमा आता माझ्यावरती विश्वास नाही रमा. तुझी ती गरुड जे पाण्यासाठी लेकी लेकर कुठे आहेत माझी लेकर. रमा लेकर कुठे आहेत माझी लेकरं. आता थोडं पाणी पिया ना. बाबा घाबरू नका. लेकरांनो तुमच्या रमानं कधी त्रास देऊ नका. लेकरांनो रमा वाटलं नव्हतं. रमा वाटलंच होतं. रमा तूच घर आता यांना सांभाळ रमा. त्या भिकू धोत्रेचं नाव अजरामर होऊ दे ग. या जगात अजरामर होऊ दे. रमा तूच आता म्हणाला दे. तूच बाप ग. मला कोणीतरी बोलवतंय रमा. लेकर माझी डोळ्यात पाणी शब्दात उमटला काही समाज. शब्दात उमटला काही समाज. तुझवा बाप आणि आई समाज. तुझ बाप आणि आई समाज. तुझवा बाप आणि आई समाज. तुझा बाप आणि आई. शंकर गौरा अधुनी लहान बोल बोबडे घे समजून. बोबडे बोला बोबडे घे समजून. हरलो वाट लढाई रमाद. हरलो वाट लढाई रमाद. तूच बाप रमाद. तूच बाप. शंकर सावधा काळजी करू नका. मी आहे ना तुमचा मामा. तुमची मामी वाट बघते. आपण मुंबईला जाऊया. आपण भाऊजी तुम्ही आलात, कसं काय बरं आहे ना? थांबले जन्मात फार उपकार आहेत माझ्या त्या वातावरणावरती. भाऊजी असे म्हणू नका, कारण धोत्रे आणि आम्ही एकत्र एका कुटुंबामध्ये राहत होतो. माझी बहीण
आणि माझी मेवणी गेल्यानंतर तुम्ही फार मोठी पराजय केली आहात. म्हणजे आमचं कर्तव्यच होतं. त्या मुलाने आसरा देणे आमचं काम आहे. आता त्यांना दुःख विसरण्यासाठी मी त्यांना मुंबईला नेत आहे. ठीक आहे, भाऊजी घेऊन जा, पण त्यांची काळजी घ्या आणि आम्हाला वेळ माहिती द्या. ठीक आहे, चला तर. चल चल ना. हॅलो हॅलो